जय भीम. नमो बुद्धाय. मित्र हो, वज्जी नसत्त अपरिहानी या धम्मा. हे जे काही त्या काळी, प्राचीन काळी वज्जीचं जे काही गणतंत्र होतं, प्रजासत्ताक होतं, जनपद होतं, हे गणतंत्र हे होतं छोटं, पण हे अतिशय प्रबळ होतं. म्हणजे बलाढ्य शक्तीलाही ते त्याचा धाक होता की आपण याच्यावरती आक्रमण करू तर आपण जिंकूच की नाही, अशी शाश्वती नव्हती. असं हे राज्य होतं. हे राज्य का असं होतं? कारण हे धम्माच्या 7 नियमांचं त्या ठिकाणी पालन करत होतं. म्हणून ते राज्य बलिष्ठ होतं, बलवान होतं आणि अपराजित असं राज्य होतं. परंतु या राज्यावरती मगध सम्राट राजा अजातशत्रू याचा त्या ठिकाणी डोळा त्याचा पडला होता आणि त्याला वाटत होतं की या वज्जीला मी माझ्या साम्राज्यामध्ये सामील करून घेतलं पाहिजे, त्याच्यावरती आक्रमण केलं पाहिजे, त्याला जिंकलं पाहिजे, त्याला हरवलं पाहिजे. अशा प्रकारे हा राजा अजातशत्रू जो आहे त्याच्या मनामध्ये हा विचार आला आणि त्याने हा विचार आपल्या वत्सकार ब्राह्मण जो होता त्याचा महामंत्री त्याला बोलवलं आणि त्याला त्यांनी आपला विचार सांगितला, आपला मनोदय सांगितला, त्याची जी काही महत्त्वाकांक्षा होती ती त्याने त्या ठिकाणी सांगितली. आणि मग त्याने सांगितलं की तू जा, तथागत भगवंताकडे जिथे असतील तिथे जा, त्यांना जो माझा मनोरथ आहे, हे माझी जी महत्त्वाकांक्षा आहे, माझी जी इच्छा आहे, आकांक्षा आहे, मनोकामना आहे, ही तथागत भगवान बुद्धाला जाऊन सांग आणि तथागत भगवान बुद्ध जे सांगतील ते लक्षपूर्वक ऐक आणि मला जसंच्या तसं येऊन सांग. आणि मग वत्सकार ब्राह्मण जातो, तथागतांना अभिवादन करतो, त्यांच्या बाजूला बसतो आणि मग राजाने जे काही सांगितलं होतं ते तो भगवंतांच्या पुढे सांगतो. त्यावर भगवंत आनंदाला उद्देशून म्हणतात की आनंदा, तुला माहीत आहे का की वज्जी लोक हे त्यांच्या नियमितपणे एकत्रितपणे सार्वजनिक सभा घेतात? तर आनंद म्हणाले, होय म्हणते, होय तथागत, मला हे माहिती आहे. पुन्हा भगवंत त्याला म्हणतात की आनंदा, तुला हे माहीत आहे काय की वज्जी लोक त्यांच्या सार्वजनिक सभांमधून एकत्रितपणे, एकोप्याने, सलोख्याने, एकजुटीने, एकमताने, एकमुखाने त्या ठिकाणी ठराव पारित करतात, निर्णय घेतात आणि त्या ठरावाचं जे आहे ते सलोख्यानं त्याचं पालन पण करतात. तर आनंद म्हणाले, होय भगवंत, मला हे माहिती आहे. पुन्हा भगवंत म्हणतात की हे जे वज्जी लोक आहेत, हे वज्जी लोक त्यांचे जे काही वरिष्ठ आहेत, वडीलधारे लोक आहेत, या वडीलधाऱ्या लोकांचा मान सन्मान ठेवतात, आदर सत्कार करतात, त्यांच्याशी सल्ला मसलत करतात, त्यांचे सल्ले ऐकतात. तर आनंद म्हणाले, होय म्हणते, मी हे ऐकलं आहे. पुन्हा भगवंत म्हणतात, नंबर 4 जे पालन करतात वज्जी लोक, की भगवंत म्हणतात की आनंदा, तुला हे माहीत आहे काय की वज्जी लोक त्यांच्या जे काही परंपरा आहेत, चांगल्या परंपरा आहेत आणि त्यांच्या पूर्वजांनी घालून दिलेले जे काही नियम आहेत, कायदे आहेत, त्या नियमांचं, कायद्यांचं आणि त्या परंपरांचं ते पालन करतात. तर आणि नवीन जे नियम आणि कायदे आहेत ते लादत नाहीत. तर आनंद म्हणाले, होय भगवंत, मला हे माहीत आहे. 5वं जे म्हणाले भगवंत की आनंदा, तुला माहीत आहे काय की हे जे वज्जी लोक आहेत हे स्त्रियांचा सन्मान करतात, त्यांचा आदर करतात, त्यांच्यावर जोर जुलूम जबरदस्ती बळजबरी करत नाहीत. तर आनंद म्हणाले, होय भगवंत, मला हे माहीत आहे. नंबर 6 जी भगवंत म्हणतात की आनंदा, तुला हे माहीत आहे काय की हे वज्जी लोक जे आहेत, हे वज्जी लोक त्यांच्या प्रार्थनास्थळांचं, त्यांच्या चैत्यांचं याची पूजा अर्चा करतात आणि त्यांचं रक्षण, संगोपन आणि जतन करतात, त्यांच्या वारशाचं जतन करतात. तर आनंद म्हणाले, होय भगवंत, मला हे माहीत आहे की हे वज्जी लोक जे आहे त्यांची प्रार्थनास्थळं, चैत्ये यांची पूजा अर्चा करतात, त्याचं रक्षण, संगोपन, जतन करतात आणि त्यांच्या पूर्वजांचा जो काही वारसा आहे
त्या वारशाचं, अनमोल वारशाचं ते जतन करतात. पुन्हा 7वा जो मुद्दा आहे, भगवंत म्हणतात की आनंदा, तुला माहीत आहे काय की हे जे वज्जी लोक आहेत, हे वज्जी लोक त्यांच्या वज्जीमधले किंवा बाहेरून येणारे जे काही ज्ञानी आहेत, विद्वान आहेत, पंडित आहेत, पंडित म्हणजे जन्माने नाही, कर्माने पंडित. बुद्ध हे कर्मसिद्धांत मांडतात आणि ब्राह्मण जे आहे हे जन्मसिद्धांत मांडतात. त्याच्यामुळं कर्मानं जे विद्वान आहेत, पंडित आहेत, ज्ञानी आहेत, सत्पुरुष आहेत, अशा लोकांचं रक्षण करतात, त्यांची राहण्याची, खाण्याची त्यांची व्यवस्था करतात, त्यांना आश्रय देतात. तर आनंद म्हणाले, होय भगवंत, हे खरं आहे की वज्जी लोक हे ज्ञानी, पंडित, विद्वान, सत्पुरुष लोकांची जी आहे त्यांचं रक्षण करतात, त्यांना आश्रय देतात, त्यांच्या राहण्याची, खाण्याची ते लोक व्यवस्था करतात. मग भगवंत पुढे म्हणतात की बघ आनंदा, हे वज्जी लोक जे हे 7 नियमांचं, या धम्माच्या नियमांचं, हे या 7 धम्माच्या नियमांचं जोपर्यंत पालन करतील तोपर्यंत या वज्जी लोकांना कोणीही हरवू शकत नाही, त्यांचा कुणीही पराभव करू शकत नाही, त्यांना कुणीही पराजित करू शकत नाही. अशा प्रकारे भगवंतांनी जे हे सांगितलं, तर हा वत्सकार ब्राह्मण राजा अजातशत्रूकडे जातो आणि त्याला ह्या गोष्टी सांगतो. बघा मित्रहो, कुठलाही समाज असो, जात असो किंवा कुटुंब असो, राज्य असो किंवा देश असो, याला जर अबाधित ठेवायचं असेल, एकत्रित ठेवायचं असेल, अखंड असं ठेवायचं असेल. आता ही लोक जी आहेत अखंड भारत म्हणत असतात, परंतु अखंड भारत घडवण्यासाठी, बनवण्यासाठी, तो टिकवण्यासाठी, ठेवण्यासाठी ज्या काही गोष्टींची गरज असते त्यातली एकही गोष्ट यांच्याकडे नाही. या 7 जे नियम आहेत, या 7 नियमांपैकी ते कशाचंही पालन मनातून करत नाहीत. हे नेहमी आपली संघटना तोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो आणि कुठलाही देश अंतर्गत ज्या काही अशा एवढी सगळी बेकी असून तो देश कधी टिकू शकत नाही. तर संघटितपणा हाच कुठल्याही देशाची खूप मोठी ताकद असते. कुठलंही घर जरी, कुटुंबाचं जरी उदाहरण घेतलं, आपण समूहाचं एखाद्या उदाहरण घेतलं, तरी ह्या गोष्टी त्या ठिकाणी लागू होतात. आणि बुद्धाचा धम्म यासाठी तो चिरंतन आहे, चिरकाल आहे, सनातन आहे. कारण 2500 वर्षापूर्वी ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटत होत्या एका समाजाच्या म्हणजे सदृढपणासाठी किंवा एक मजबूत समाज, संघटित समाज बनवण्यासाठी, त्याच गोष्टींची आजसुद्धा गरज आहे, तितकीच गरज आहे जेवढी त्यावेळेस होती. तर हा वत्सकार ब्राह्मण मित्र हो अजातशत्रूकडे जातो आणि ज्या पद्धतीनं बुद्धानं ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या अजातशत्रूला सांगतो. आणि मग अजातशत्रू थोड्या पुरता काय होतो, हताश होतो, निराश होतो, खिन्न होतो, उदास होतो. त्याला वाटतं आपली जी काही मनोकामना आहे, जो काही मनोरथ आहे, जी काही आकांक्षा आहे, महत्त्वाकांक्षा आहे, ही आता आपली पूर्णत्वास जाऊ शकत नाही असा विचार त्याच्या मनात येतो. तेवढ्यातच वत्सकार ब्राह्मण त्याला म्हणतो की राजा, तू काळजी करू नको, मी तुला या वज्जीला जिंकून दाखवतो आणि मी सांगतो तसं फक्त तू ऐक. असं म्हणजे आता जसं वत्सकार ब्राह्मण आहे, ब्राह्मणाचा हा गुणधर्म आहे, तोडा फोडा आणि राज्य करा. त्याच्यामुळं याच्यातले सगळे काच खळगे त्याला माहिती आहेत. त्या पद्धतीनं त्यानं अजातशत्रूला सांगितलं की फक्त मी जे सांगतो ते तू ऐक आणि तसं कर, म्हणजे मी तुला या वज्जीला जिंकून देतो. आणि मग दुसऱ्या दिवशी अजातशत्रू दरबार भरवतो. दरबारामध्ये ठराव ठेवतो की आपल्याला या वज्जीवरती आक्रमण करायचं आहे, वज्जीला हरवायचं आहे, त्याला जिंकायचं आहे आणि आपल्या राज्यामध्ये त्याला सामील करून घ्यायचं आहे. आणि यावेळेस मात्र हा वत्सकार ब्राह्मण जो आहे तो राजाला त्या ठिकाणी विरोध करतो. वत्सकार ब्राह्मण म्हणतो, राजा, वज्जी हा प्रबळ आहे, तो धम्माच्या 7 नियमांचं पालन करतो आणि त्यामुळे त्याला आपण हरवू शकत नाही. त्यामुळे आपला वेळ वाया जाईल, आपलं धन वाया जाईल आणि आपलं सैन्य जे आहे हे सैन्य मारल्या जाईल. आणि असं तो बोलल्यामुळं हा राजा अजातशत्रू त्या ठिकाणी संतापतो, त्याला राग येतो आणि त्याच्यावरती देशद्रोहाचा ठपका ठेवतो. आज आपण बघितलं देशद्रोहाचा ठपका, देशद्रोहाचं सर्टिफिकेट जे आहे हे सगळीकडं वाटल्या जात आहे. कोण देशभक्त आहे, कोण देशद्रोही आहे,
हे आता सगळं या ठिकाणी निश्चित झालेले जे चोऱ्या करणारे आहेत, लुटणारे आहेत, लुबाडणारे आहेत, खोटं बोलणारे आहेत, सत्यानाश करणारे आहेत, सगळ्या बाजूनं शिक्षण असो, तुमचा रोजगार असो, आरोग्य असो, पर्यावरण असो, सगळ्या बाबतीमध्ये जे सत्यानाश करणारे, संविधान असो, लोकशाही असो, ते झाले देशभक्त. आणि जे हा सत्यानाश होणारा जो आहे, हा सत्यानाश थांबवण्याचं जे काम करत आहेत, जे याच्या विरोधात लोकांना जागृत करण्याचं काम करत आहेत, जे लोक याच्या विरोधात बोलत आहेत, ते लोक या ठिकाणी देशद्रोही झालेले आहेत. आणि त्या पद्धतीनं अजातशत्रूने सुद्धा या वत्सकार ब्राह्मणाला देशद्रोही ठरवून त्याच्या अंगावरची राजवस्त्र उतरवून त्याला मारहाण करून त्याच्या राज्याच्या बाहेर, मगधाच्या बाहेर त्याला घालवलं. आणि मग हा वत्सकार ब्राह्मण जो आहे तो वज्जीच्या राज्यामध्ये जातो आणि वज्जी लोकांना मग त्याच्याविषयी सहानुभूती वाटते. आधी तो जरी राजाचा महामंत्री असला तरी आता राजाने त्याला हाकलून दिलेलं आहे, कारण तो वज्जीच्या बाजूने बोलला म्हणून त्याला त्याच्यावरती देशद्रोहाचा ठपका ठेवलेला आहे. म्हणजे जसं आपल्या मनामध्ये जशी ठाकरेची सेना भाजपनं फोडली, त्याच्यामुळं आपल्या मनामध्ये जी काही ठाकरेविषयी सहानुभूती निर्माण झाली. मग आधी ठाकरेंनी काही जरी केलं असेल, घरात नाही पीठ मागतात विद्यापीठ वगैरे वगैरे, किती दंगली वगैरे काही झाल्या गोष्टी, परंतु आपण ते विसरलो. आणि ठाकरेविषयी आपल्या मनात जशी सहानुभूती निर्माण झाली, त्यांच्या शिवसेनेविषयी जशी आपल्या मनामध्ये सहानुभूती निर्माण झाली, आणि मग या सहानुभूतीपोटी काही आपले लोक जे कट्टर आंबेडकरवादी म्हणून आपल्यामध्ये मिरवत होते, थोडेफार नावारूपाला आले होते, मग ते ठाकरेच्या सेनेत जाऊन त्यांनी आसरा घेतला आणि त्यांना त्या ठिकाणी आश्रय मिळाला. त्याच ठिकाणी अशी काही झालं की या वत्सकार ब्राह्मणाविषयी वज्जीच्या मनामध्ये जी आहे ही सहानुभूती निर्माण झाली. आणि वज्जीचा 7वा नियम होता जो आहे की ज्ञानी, पंडित, विद्वान, सत्पुरुष लोकांना आश्रय देण्याचा, त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था करण्याचा. तर त्या नियमानुसार त्यांनी त्या वत्सकार ब्राह्मणाला त्याची राहण्याची व्यवस्था केली, खाण्याची व्यवस्था केली, त्याला आश्रय दिला, त्याच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. आणि त्याचं ज्ञान आणि विद्वता पाहून त्याला त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा महामंत्री त्या ठिकाणी बनवलं, मोठा दर्जा त्या ठिकाणी दिला. आता ज्या पद्धतीनं वत्सकार ब्राह्मणाचा गुणधर्म होता आणि जो उद्देश ठेवून, हेतू ठेवून, जे षडयंत्र मनामध्ये बाळगून, कारस्थान कपट मनामध्ये घेऊन तो वत्सकार ब्राह्मण त्या ठिकाणी वज्जीमध्ये सहभागी झाला होता. आणि ते काम त्यानं त्या ठिकाणी करायला सुरुवात केली. या वज्जीची एकता जी आहे, अखंडता जी आहे, ती आतून पोखरायला याने सुरुवात केली. तो एका राजाजवळ जायचा आणि दुसऱ्या राजाविषयी त्याला भडकवायचा, त्याला सांगायचा की तो तुमच्याबद्दल काय म्हणतो हे तुम्ही ऐकलेलं आहे का. आणि असंच तो राजकुमारांमध्ये जाऊन सुद्धा त्यांच्यामध्ये भांडणं लावायचा. आणि मग ही राजकुमार आणि राजे यांच्यामध्ये सुद्धा भांडणं लावायचा. अशा रीतीनं त्यानं या वज्जीची जी काही एकता होती, ही एकता जी त्यांची ताकद होती, ही संघटना जी त्यांची शक्ती होती, ती शक्ती आणि या शक्तीमुळे हा वज्जी जो होता अबाधित होता, प्रबळ होता, अपराजित होता. ती शक्ती त्याने त्या ठिकाणी तोडून टाकली. आणि एका दिवशी मग नियमितपणे जी काही सार्वजनिक सभेची घंटा त्यानं वाजवली वत्सकार ब्राह्मणाने, तर एकही राजा त्या सार्वजनिक सभेला त्या ठिकाणी येण्यासाठी तयार झाला नाही. प्रत्येक राजा त्या ठिकाणी म्हणत होता की ज्याला जायचे असेल त्याने जावे, मला त्या ठिकाणी जायचे नाही. आणि अशा पद्धतीने जो पहिला नियम होता वज्जीचा, तो पहिला नियम तोडण्यामध्ये वत्सकार ब्राह्मण त्या ठिकाणी यशस्वी झाला. तो पहिला नियम हा सर्वात महत्त्वाचा होता, कारण वज्जीच्या ह्या जे काही सभा व्हायच्या, मीटिंग व्हायच्या, ह्या मीटिंगमधूनच ही सगळे हे ज्या बाकीच्या गोष्टीचं जे काही 6 मुद्द्यांचं जे काही पालन व्हायचं, 6 नियमांचं जे काही पालन व्हायचं, ती मीटिंगमधून. आजही बघा आपण काय म्हणतो की कार्यक्रमापेक्षा मीटिंग महत्त्वाची असते, आधी घेतलेली. कारण कार्यक्रमाचं जे काही नियोजन असतं, हे नियोजन मीटिंगमध्ये होतं. तर ही मीटिंगच त्या ठिकाणी बरखास्त करण्यात आली, नष्ट करण्यात आली. त्या मीटिंगलाच कोणी येऊ नये याची सोय करण्यात आली, व्यवस्था करण्यात आली. आणि त्यामुळे बाकीच्या 6 नियम जे आहेत ते महत्त्वाचे राहिले नाही. त्या ठिकाणीच ते एक नियम पहिला संपुष्टात आला. या एका नियमावरती बाकीचे नियम होते. तर हा पायाच जर त्या ठिकाणी नष्ट केला तर बाकीचे 6 नियमसुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे नष्ट करण्यात म्हणजे त्याला यश आलेलं आहे. आणि त्यावेळेस त्याने ज्या वेळेस
हे एस त्याला आलं, त्यावेळेस त्यानं राजा अजातशत्रूला गुप्त एक निरोप पाठवला आणि या वज्जीवरती आक्रमण करण्यासाठी राजा ही आता योग्य वेळ आहे, तू निसंशय यांच्यावरती आक्रमण कर. अशा पद्धतीनं वज्जीची एकजूट फोडून वज्जीला हरवण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. मित्रहो, आज आपण या ठिकाणी बघतो आहोत अशाच पद्धतीनं अनुसूचित जातीची बहुजन समाजाची जी काही एकता आहे, ही एकता खंडित करण्याचा, विभाजित करण्याचा, तिला तोडण्याचा, संपुष्टात आणण्याचा जो काही प्रयत्न होत आहे, हा उपवर्गीकरणाच्या माध्यमातून होत आहे. दोन जातीमध्ये भांडणं लावण्याचं कारस्थान या ठिकाणी होत आहे. आणि हे कारस्थान जर सफल झालं तर ज्या पद्धतीनं हे वज्जीचं राज्य त्या ठिकाणी संपुष्टात आलेलं आहे, त्या ठिकाणी आपले अधिकारसुद्धा या ठिकाणी संपुष्टात येणार आहेत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. तर ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. जो काही विकार आपल्यामध्ये पसरवण्यात येत आहे आणि आपण त्याला बळी पडून ज्या काही क्रिया प्रतिक्रिया देत आहोत, हे या ठिकाणी थांबलं पाहिजे. वज्जीचं उदाहरण तथागत भगवान बुद्धांनी यासाठी दिलेलं आहे की हजारो वर्षे हा जो भगवंताचा संदेश आहे, हा संदेश आपल्यापर्यंत पोचत राहावा, आपण त्याच्यातून काहीतरी धडा घ्यावा आणि पुढे जावं आणि आपली एकता अखंडता जी आहे ती अबाधित आपल्याला ठेवता आली पाहिजे. त्यामुळे अशाच प्रकारे हे वत्सकार ब्राह्मणांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी होत आहेत. आपली एकता तोडण्याचा प्रयत्न होत आहे. तोडो फोडो राज्य करू ही नीती या ठिकाणी अवलंबण्यात येत आहे, जी वत्सकार ब्राह्मणाने अवलंबलेली आहे. तर या नीतीला उलटवण्याची ही वेळ या ठिकाणी आलेली आहे. तर ही नीती आपण एकजुटीने उलटवूया आणि हे जे काही दोन्ही समाजामध्ये जे काही विकार पसरवणारे, जे काही RSSचे हस्तक आहेत, या हस्तकांचं स्वप्न पूर्ण करणारे जे काही आमचेच जे काही गद्दार आहेत, दलाल आहेत, भडवे आहेत, यांना बाजूला ठेवा. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचं याचा विरोध झालाच पाहिजे, परंतु तो संवैधानिक मार्गाने झाला पाहिजे, कायदेशीर मार्गाने झाला पाहिजे. या अशा प्रकारच्या शिव्या शाप ते एका जातीच्या विरोधात बोलणं, ह्या गोष्टी बिलकुलही फुले शाहू आंबेडकरी चळवळीला मान्य नाहीत. या आंबेडकरी विचारधारेला ह्या गोष्टी मान्य नाहीत. बहुजन समाजामध्ये बौद्ध समाज हा बुद्धिजीवी समाज म्हणून ओळखला जातो. बुद्धिजीवी समाज म्हणून ही बहुजन समाजाची, बुद्धिस्ट समाज हा एक थिंक टँक आहे. तर आपली वक्तव्ये, आपली भाषणं ही त्याला अनुसरून ही तशीच असली पाहिजे. ही अशी भाषणं ही आपल्या समाजाची बदनामी करत आहेत, समाजाच्या बदनामीला कारणीभूत होत आहेत. त्यामुळे ही भाषणं, अशा प्रकारची भाषणं, जे कोणी उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये मोर्चा आंदोलन करत आहे, त्या नेतृत्वाने या ठिकाणी अशा प्रकारच्या या लोकांना, जे काही संवैधानिक आणि कायदेशीर भूमिका मांडत आहेत, अशाच लोकांना त्या ठिकाणी स्थान द्या. अशा प्रकारे हे जे काही विकार पसरवणारे आहेत, विषारी फुतकार सोडणारे हे जे लोक आहेत, या लोकांना बाजूला करण्याचं काम आपण आताच वेळीच केलं पाहिजे. नाहीतर आपल्यामध्ये जी काही फूट पडून जी काही वज्जीची हालत झालेली आहे, तीच आपली हालत या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. जय भीम, नमो बुद्धाय.